इंद्रायणीचं पसायदान 3 ऑगस्ट. लिव्ह अँड लेट लिव्ह. लेखक डॉक्टर संतोष मोतीराम मुळावकर. अभिवाचक कल्पना पांडुरंग काळे. कोलंबसच्या ठिकाणी आपण असतो तर 3 ऑगस्ट 1492ला पालम बंदरातून भारताकडे जाण्याचा मार्ग शोधण्यासाठी आपलं जहाज निघणार आहे आणि त्या जहाजावर आपल्याला जावंच लागणार आहे हे कळाल्याबरोबर 2 ऑगस्टलाच आपण मेडिकल लिव्हचा अर्ज टाकला असता. तो नामंजूर झाला असता. तो मुद्दामून नामंजूर करण्यात आला असता. मंजूर हा शब्दच ज्यांना लिहिता येत नाही आणि ज्यांची नामंजूर या शब्दातल्या अक्षराशी ओळख आहे हे याशिवाय दुसरं करणार काय, त्यावर आपण जाम भडकलो असतो. मेडिकल लिव्ह इज माय मेडिकल राईट. लिव्ह अँड लेट लिव्ह. स्वतः रजा काढा आणि इतरांनाही रजा काढू द्या. पगार घेणाऱ्यावर काम करण्याची जबरदस्ती करणे हा अन्याय आहे. फुकटचा पगार मिळालाच पाहिजे. तुम्हाला माहिती नाही का माझ्या कोणाशी ओळखी आहेत ते? दाखवायच्या का ओळखी? महागात पडेल. कुणाला महागात पडेल हे आपण स्पष्टच केलं नसतं. आपल्याला की त्यांना हे गुलदस्त्यातच ठेवलं असतं. हे आपल्याला महागात पडतंय हे आपल्या लक्षात आल्यावर लागलीच तावातावात आपण उपोषणाला बसलो असतो. आपलं उपोषण आणि मरण लवकर सुटण्याची व्यवस्था ही आपणच केली असती. आपल्याशी वाटाघाटी करायला कोणीच न आल्यामुळं वाटाघाटी एकतर्फीच फिसकटल्यामुळे 3 ऑगस्टला नाईलाजानं जहाजावर चढताना आपली भुणभुण सुरूच राहिली असती. सर्दी झालेल्या माणसाला तुम्ही समुद्रात पाठवत आहात. सर्दी संसर्गजन्य आहे. सगळ्यात समुद्राला सर्दी झाली म्हणजे कळेल. समुद्रातल्या सगळ्या प्राण्यांचा वनस्पतीचा मोर्चा तुमच्यावर आला म्हणजे कळेल. समुद्रातलं मीठसुद्धा तुमचा निषेध करेल म्हणजे कळेल. तुमच्यासारख्या मिठाला न जागणाऱ्या लोकांनी मिठाची किंमत कशी कळणार? मिठाला जागणारे धर्माला तरी जागतील कसे? आजचा दिवस कसा आहे, वेळ कशी आहे हे धर्मशास्त्राला धरून आहे का? समुद्राची कुंडली तरी पाहिली का? आपली कुणीच मुळीच दखल घेत नाही हे लक्षात आल्यावर आपण म्हटलं असतं, हे बघा मी जातोय, बघून घ्या मला एकदाचं. मी तुम्हाला दाखवून देईन म्हणालो होतो, पण आता तुम्हीच मला बघून घ्या एकदाचं आणि शेवटचं. पुन्हा मी तुम्हाला बघायला मिळेल नाही मिळेल बहुतेक काही नक्कीच नाही. तुमच्या अंतरंगाला पाझर कसा फुटत नाही. आपण एवढं रडकुंडीला येऊनही कुणीही रडत नाही हे पाहून आपण पुन्हा भुणभुणलो असतो. पाण्यातून जाणार कसं? आधी जमिनीसारखा रस्ता तयार करून द्या, लोक म्हणाले असते. तोच रस्ता तुम्हाला शोधायचा आहे. निघा आता. लोकांनी आपल्याला बऱ्याचदा टाटा केल्यावर नाईलाजानं आपण निघालेलो असतो. जहाज बरंच दूर गेल्यावर आपण सहकार्यानं म्हणालो असतो, आता थांब इथंच. आजकाल झोपायलासुद्धा ऑफिसात येत नाही कुणीच. दिवसासुद्धा घरी झोपतात लोक. महिनाभराच्या आरामशीर मुक्कामाचा फुकटचा पगार वसूल झाल्यावर आपलं जहाज पालम बंदरावर परतलं असतं. कुणी विचाराच्या आधीच आपल्या सहकार्याच्या मदतीनं आपल्या आधीच स्पष्टीकरण आधीच चालू झालं असतं. खूप फिरलो. हा काय समुद्र आहे? ह्या समुद्राला दुसरा किनाराच नाही. तो असता तर एवढ्या वेळा 17 देशाचे 18 किनारे 56 वेळा शोधून आणले असते. आधी शोधून आणलेले आहेत असे किनारे, पण ह्या समुद्राला दुसरा किनाराच नाही. आधी या समुद्रातला दुसरा किनारा बांधा, तिथपर्यंत चांगला पक्का रस्ता बांधा, मग तो किनारा आणतो की नाही बघा. सर्वाधिकार किमया संतोष मुळावकर.